गाईज आपण ज्या वेळेस पिरियोडिसिटी चॅप्टर बघत होतो असे आपले 4 ब्लॉक्स होते, राईट ना गाईज? असे किती ब्लॉक्स होते? देर आर द 4 ब्लॉक्स आर प्रेझेंट इन द पिरियोडिक टेबल, राईट ना गाईज? तर हा बॉटमला होता आपला एफ ब्लॉक, राईट? असे 4 ब्लॉक्स आहेत. हा एस आहे, हा पी आहे, हा डी आहे, हा एफ आहे. गाईज काही नावं बघा, हे नाव खूप महत्वाचे आहेत रे मुलांनो. कंबाईनली एस आणि पी ला, एस अँड पी ला आपण काय म्हणत होतो? व्हॉट इज द नेम ऑफ एस अँड पी ब्लॉक? रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. एस आणि पी ला कंबाईनली काय म्हणतात रे मुलांनो? एस अँड पी ब्लॉक combinedly are called as representative element. Today we are discussing the P block element. आणि P block element मध्ये असे काही ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्सची आपल्याला स्टडी करायचा आहे. ह्या P ब्लॉक मध्ये 13 आहे, 14 आहे, 15 आहे, 16 आहे, 17 आहे आणि 18 आहे. क्लिअर का गाईज? हा एवढे ग्रुप्स आहेत आपल्याला पी ब्लॉक मध्ये. तर मुलांनो हे पूर्ण पी ब्लॉक बद्दल पहिल्या सुरू आज आपल्याला चालू करायचं 13 ग्रुप एलिमेंट. आज आपल्याला चालू करायचं आहे 13 group element. Shall I start the 13 group element? Shall I start the 13 group element? काहीच फक्त पी ब्लॉक लिहितोय. फक्त काय लिहितोय? पी ब्लॉक. आणि जे पी ब्लॉक बद्दल सांगणार आहे खूप युनिक गोष्टी आहेत मुलांनो, सगळ्याला खूप आवडेल. तर पी ब्लॉक मध्ये किती ग्रुप आहेत मुलांनो? 13 ग्रुप आहेत. पी ब्लॉक मध्ये 13 आहे, पी ब्लॉक मध्ये 14 आहे, पी ब्लॉक मध्ये 15 आहे, पी ब्लॉक मध्ये 16 आहे, पी ब्लॉक मध्ये 17 आहे, पी ब्लॉक मध्ये 18 आहे. राईट ना गाईज? याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय रे मुलांनो? यांचं जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2NP1. ह्याचं एकच इलेक्ट्रॉन असतो. ह्याचं काय आहे? NS2NP2. 15 चं काय आहे? NS2NP3. 16 चं काय आहे? NS2NP4. NS2NP5. आणि याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2NP6. हे झालं जनरल इंट्रोडक्शन अबाउट द पी ब्लॉक. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अबाउट द पी ब्लॉक. ओके गाइस, shall I proceed for the next slide guys? खूप इम्पॉर्टंट नाव आहे मुलांनो, ते खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे. 13चं नाव काय? जे माहित आहे ते सांगतो. 18 ग्रुपला म्हणतात नोबल गॅस एलिमेंट. काय म्हणतात? नोबल गॅस एलिमेंट म्हणतात. 17 ला हॅलोजन म्हणतात गाइज. करेक्ट आहे का? क्लिअर ना मुलांनो? 16 ला काय म्हणतात रे मुलांनो? मुद्दामून जातो उलट. चाल्कोजन म्हणतात. काय म्हणतात? चाल्कोजन म्हणतात. 15 ला काय म्हणतात रे मुलांनो? 15, 13, 14, 15. एकदम व्यवस्थितपणे सांगतोय मुलांनो. 13, 14, 15 एकदम व्यवस्थितपणे सांगतोय. ऐका, 13 ला म्हणतात आयकोसाजेन्स. 13 ला काय म्हणतात? आयकोसाजेन्स म्हणतात. कमेंट मध्ये टाका मुलांनो. 13 ग्रुप एलिमेंट इज कॉल्ड ॲज आयकोसाजेन्स म्हणतात. पुट डाऊन द कमेंट. खूप महत्वाची लाईन सांगितलेली आहे. 13 ग्रुप एलिमेंट इज कॉल्ड ॲज आयकोसाजेन. पाठ झालं पाहिजे, पाठ. पाटील सरांनी शिकवल्यानंतर सगळ्या गोष्टी काय होतात? मुखपाठ होतात. मुखपाठ. सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजे मुलांनो. 13 ग्रुपचं दुसरं नाव काय? आयकोसाजेन्स म्हणतात. कळलं का रे मुलांनो? सगळ्यांच्या कमेंट आल्या का? आयकोसाजेन्स म्हणतात. व्हेरी गुड. नेक्स्ट मुलांनो, 14 ग्रुप एलिमेंट इज कॉल्ड ॲज 14 ग्रुप एलिमेंट इज कॉल्ड ॲज
Crustalogens. Put down the comment. 14 group element is called as crustalogens. कमेंट चालू द्या, कमेंट चालू द्या, कमेंट चालू द्या. क्रिस्टलोजन्स म्हणजे 14 ग्रुप एलिमेंट. क्रिस्टलोजन्स, व्हेरी गुड. असे कमेंट चालले ना मुलांनो, अशा कमेंट चालले की चांगलं वाटतं है ना रे. अशा कमेंट चालल्यानंतर काय वाटतं? चांगलं वाटतं. हे सगळ्या युनिक गोष्टी आहेत. वाह, crustalogens, very good, very good, very good guys, very good. Knowledge जमा करायचं मुलांनो. Shall I move to the next group, that is the 15 group element? Shall I move to the 15 group element? 15 group elements नाव इथं लिहितो रे मुलांनो व्यवस्थित. कोण आवाज केलं रे? Shall I move to the 15 group element? 15 group elements नाव बघा मुलांनो, खूप जबरदस्त नाव आहे. नाव चालू करतोय आता. निक्टोजन म्हणतात मुलांनो, इथं पी सायलेंट आहे. निक्टो. 15 group element is called as a निक्टोजन. काय म्हणतात मुलांनो? 15 group element is called as a निक्टोजन फॅमिली. 13ला म्हणतात आयकोसाजेन्स फॅमिली. 14ला म्हणतात क्रिस्टलोजन्स फॅमिली. क्लिअर आहे का रे मुलांनो? निक्टोजन लक्षात कसं ठेवायचं? 16ला म्हणतात चाल्कोजन, 17ला म्हणतात हॅलोजन आणि 18 ग्रुपला म्हणतात नोबल गॅसेस. निक्टोजन. आता म्हणा मुलांनो, सर लक्षात कसं ठेवायचं? मुलांनो हॅलोजन तर माहित आहे, नोबल गॅस पण माहित आहे, निक्टोजन आता डोक्यात ठेवतो मुलांनो. चाल्कोजन्स हे 16ला चाल्कोजन म्हणायचं. आता राहिले 3. आता निक्टोजनचं मी करतो मुलांनो. हा कितवा ग्रुप एलिमेंट आहे मुलांनो? 15. 15ची स्पेलिंग पी पासून आहे आणि निक्टोजनची स्पेलिंग पण पी पासून आहे मुलांनो. करेक्ट आहे का मुलांनो? 15 ग्रुप एलिमेंट करेक्ट आहे का रे मुलांनो? दिस इज कॉल्ड एज अ 15 ग्रुप एलिमेंट. क्लिअर झालं का रे मुलांनो? Shall I move to the next point? कोण कोण आहेत बघू द्या मला एकदा. चालत नाहीये? ओके, सगळ्यांना हा पॉइंट क्लिअर झाला का? होप सो ही स्लाइड सगळ्यांना क्लिअर झाली असेल. बरेचसे विद्यार्थ्यांनी लेक्चर मिस करतायत. लेक्चर मिस नका करू. दिस इज अ व्हेरी ब्रँडेड स्लाइड. 13 group element is called as a icogen family. 14ला म्हणतात क्रिस्टलोजन फॅमिली, 15ला म्हणतात निक्टोजन फॅमिली, 16ला म्हणतात चाल्कोजन, 17ला हॅलोजन, 18ला नोबेल. That is the start of P block with a general electronic configuration. 15 कसं लक्षात ठेवायचं? 15 ग्रुप एलिमेंटचं काय रे मुलांनो? 15ची स्पेलिंग पी पासून आहे 15. Hope so हा पॉइंट क्लिअर झाला असेल. Shall I move to the next point? Today I am starting a first group. That group is a 13 group element. हा कोणता ग्रुप चालू करतोय मुलांनो? आज मी चालू करतोय 13 ग्रुप एलिमेंट. 13, 14 present in the 11th syllabi.
15, 16, 17, 18 ग्रुप आर प्रेझेंट इन द 12th स्लॅब. आताच्या नवीन सिलेबस नुसार 13, 14, 15, 11वी मध्ये आहे, 16, 17, 18, 12वी मध्ये. तर आपल्या नीटला काही 11वी 12वी नाही, सगळी नीट एकच आहे. ओके ना गाईज, होप सो ही स्लाइड कळली असेल. कळली का रे मुलांना? ओके, shall I move to the next point guys? P block बद्दल चालू आहे. What is the electronic configuration of P block? Electronic configuration of P block. राईट ना गाईज, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ P ब्लॉक काय होतं रे मुलांनो? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतोय. कोणतं म्हणतोय? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं रे मुलांनो? हे काय होतं? 13चं काय होतं बघा, NS2 NP1 आणि 18चं काय होतं? NS2 NP6 होतं. क्लिअर ना गाईज? हे आणि मधलं तर माहिती P2 P3 म्हणजेच काय रे मुलांनो? म्हणजेच याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण असं लिहू शकतो का? NS2 NP1 to P6. P1 to P6 लिहू शकतो का? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ P ब्लॉक. ह्यामध्ये एक एक्सेप्शनल केस आहे मुलांनो, आणि एक्सेप्शनल केस आय एम रायटिंग हियर. एक्सेप्ट हेलियम. हेलियमचं हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहत नाही. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची स्लाइड आपण कंप्लीट केलेली आहे. होप सो लिहून घ्या फास्ट. लिहिणं झाल्यानंतर कमेंट टाका. लिहिणं झाल्यानंतर कमेंट टाका. झालं का? खूप जबरदस्त सेशन असणार आहे मुलांनो इनऑरिंगचा. हा जो सेशन असणार आहे खूप जबरदस्त सेशन असणार आहे. आपण इनऑरिंग शिकवल्यानंतर पोरांच्या एकदम काळजामध्ये ते पॉइंट अटकतो रे मुलांनो. होप सो हा पॉइंट कळला असेल, बरोबर ना? होप सो हा पॉइंट कळला असेल. ओके, भजनचा आवाज येतोय का सगळ्यांना? शेजारी एक मंदिर आहे आपल्या क्लासच्या, आवाज येतोय का रे मुलांनो? नाही येत? वा, खूप छान. भजनचा आवाज येत नाही? व्हेरी गुड. तर मुलांनो आपण स्टार्ट करतोय बोरॉन फॅमिली. आपण काय चालू करतोय मुलांनो? 13 ग्रुप एलिमेंट स्टार्ट करतोय. 13 ग्रुप एलिमेंट. 13 ग्रुप एलिमेंटची ट्रिक्स तर सगळ्यालाच माहित आहे. बागीत BAGIT बागीत डिवाइड बाय LANL. काय रे मुलांनो ट्रिक्स? बागीत डिवाइडेड बाय लानल. लानल दॅट इज एलिमेंट कोणकोणते आहेत रे मुलांनो? एलिमेंट आहेत B, AL, GA, IN आणि TL. ह्याच्यामध्ये मुलांनो ऐका, आता ह्याच्यामध्ये होप सो हा पॉइंट कळला असेल. ह्याच्यामध्ये अजून एक एलिमेंट आहे मुलांनो. ह्याच्यामध्ये अजून एक एलिमेंट आहे, तो आहे NH. हा NH आहे, बरोबर? हा एलिमेंट आहे NH, पण हा एलिमेंटला कन्सिडर करत नाहीत, कारण हा एलिमेंटचं नाव आहे निहोनियम. नाव काय मुलांनो? निहोनियम. आय एम टेकिंग अ रेड पेन बिकॉज इट इज अ रेडिओ ऍक्टिव्ह. याची स्टडी नाही आपल्याला, कारण हे स्टडी करता येत नाही. तर फक्त एलिमेंटची स्टडी काय मुलांनो? बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडिनियम आणि थॅलियम.
याच्याबद्दलच 5 बद्दलच अभ्यास आहे. तर 13 ग्रुप एलिमेंट इज कॉल्ड एज अ बोरॉन फॅमिली. काय म्हणतात? बोरॉन फॅमिली. कारण पहिला मेंबर बोरॉन आहे म्हणून 13 ग्रुप एलिमेंटला काय म्हणतात? बोरॉन फॅमिली. आणि याचं दुसरं नाव काय मुलांना? आता सांगितल्याप्रमाणे आयकोसाजेन्स. लक्षात ठेवा, दुसरं नाव काय? आयकोसाजेन. 13 ग्रुप एलिमेंट, बोरॉन फॅमिली, आयकोसाजेन्स, हे सगळे 13 ग्रुप एलिमेंटचे नाव आहेत. होप सो ही स्लाइड लिहून घ्या, कळली असेल तुम्हाला. होप सो ही स्लाइड सगळ्यांना कळली असेल. Okay, so shall I proceed for the next point, guys? Shall I proceed for the next point? आता ह्यामध्ये guys, ओके ओके, व्हेरी गुड. तर पुन्हा एकदा एलिमेंट्स लिहितोय मी. एलिमेंट्स लिहितोय. आपले एलिमेंट्स कोणकोणते आहेत? बी, एल, जी, आय, एन आणि टी एल हे एलिमेंट्स आहेत. हा जो बोरॉन आहे ना मुलांनो, हा जो बोरॉन आहे हा काय रे मुलांनो? नॉन मेटल आहे. काय आहे? नॉन मेटल आहे. हा जो बोरॉन आहे नॉन मेटल आहे. अल्युमिनियम काय आहे? मेटल आहेत. आणि तिघ पण काय रे मुलांनो? हे एक्सक्लुझिव्हली मेटॅलिक आहेत. एक्सक्लुझिव्हली मेटॅलिक आहेत म्हणजेच काय आहेत? मोर मेटॅलिक आहेत. म्हणजेच काय? मोर मेटॅलिक. मोर मेटॅलिक. पॉइंट क्लिअर झाला का मुलांनो? चला अगोदरची स्लाइड बघा आणि ही पण स्लाइड बघा. पॉइंट क्लिअर आहे? बरेचसे पोरं लेक्चर करत नाहीत. काय करायचं काय नाही कळायला मार्ग नाही. त्यांना सद्बुद्धी देव, बरोबर का? आणि यांची प्रगती करो हीच देवाचरणी प्रार्थना. मुलांनो, हे आपली एक आपल्या पिरियोडिसिटी मध्ये आपला एक फॉर्म्युला होता बघा मुलांनो. तुम्हाला माहितीच आहे तो फॉर्म्युला. आपला फॉर्म्युला काय आहे? मा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इन. राईट ना? हा मा म्हणजे काय? मा मधलं मेटॅलिक कॅरेक्टर बघतोय. मा हा काँग्रेस पार्टी आहे, हे बीजेपी आहे. राईट ना गाईज? मेटॅलिक प्रॉपर्टी लेफ्ट टू राईट कसे होतात रे मुलांनो? लेफ्ट टू राईट काय होतात? कमी होतात. आणि टॉप टू बॉटम काय होतात मुलांनो? वाढतात. टॉपला काय असेल? बॉटमला वाढतात. टॉपला कमी असेल आणि बॉटमला काय असेल? जास्त असेल. क्लिअर आहे का? जास्त असेल. म्हणजेच हा बॉटमला हा कसा असेल? हा कमीच आहे ना, कमी मेटॅलिक आहे हा. राईट ना? हा कसा असेल? जास्त असेल मुलांना. क्लिअर आहे का? आपल्या फॉर्म्युल्यानं पण हे एक्सप्लेन होत. आपल्या फॉर्म्युल्यानं पण हे एक्सप्लेन होत. होप सो ही स्लाइड पण सगळ्यांना समजली असेल. झाला असेल तर सांगा, दुसरीकडे जाऊयात आपण.
समजलं का? हे पॉइंट, हा पॉइंट कळला का रे मुलांनो? बोरॉन, अल्युमिनियम, GaInTl हे सगळे आहेत. हे बोरॉन हा नॉन मेटल आहे. काही बुक्स मध्ये त्याला मेटोलाइट्स पण म्हणलंय मुलांनो. ओके, डन. क्लिअर? ओके, चला गाईज, आता बघूयात ऑकरन्स. बघूयात मुलांनो ऑकरन्स. ऑकरन्स बद्दल बघायचं आहे. ऑकरन्स मध्ये दोघांचा ऑकरन्स बघायचा आपल्याला. म्हणजे कोणत्या ओर मध्ये कोण प्रेझेंट असतं त्याच्याबद्दल बघायचं आहे. ऑकरन्स मध्ये सगळी एनसाठी छापतो रे मुलांनो तुमच्यासाठी. ऑकरन्स मध्ये बोरॉन बघतोय मुलांनो, बोरॉन, बरोबर ना? बोरॉनचे 2 आयसोटोप्स आहेत मुलांनो. किती आयसोटोप्स आहेत? बोरॉनचे 2 आयसोटोप्स आहेत. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर असतो 5. आणि दुसरा बोरॉन, 2 बोरॉन आहेत. बोरॉन एक आहे 10 आणि एक बोरॉन आहे 11 आणि एक दुसरा बोरॉन आहे 10. बोरॉन 10-11 म्हणतात. म्हणजे हे काय आहेत मुलांनो? मास नंबर सेम आहे, ॲटॉमिक नंबर सेम आहे, सेम ॲटॉमिक नंबर, बट डिफरंट atomic mass is said to be isotopes. atomic number सेम असल्यानंतर ते आयसोटोप्स आहेत. तर बोरॉनचे किती आयसोटोप्स आहेत मुलांनो? बोरॉनचे 2 आयसोटोप्स आहेत. आणि याचा अबंडन्स किती आहे बघा मुलांनो. नेचर मध्ये याचा अबंडन्स आहे 19%. आणि 100 मधनं 19 गेल्यावर किती राहतात रे मुलांनो? 81% बोरॉन 11 चा आहे. म्हणजेच बोरॉन 11 हा जास्त प्रमाणात आढळतो. बोरॉन प्रेझेंट इन द 2 आयसोटोपिक फॉर्म. One is called as a boron 11, another one is called as a boron 10. Boron 11 is present in the 81% आणि बोरॉन 10 असतो 19%. हा पॉइंट क्लिअर झाला का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. Shall I move to the next point, guys? Shall I move to the next point? Now move on to the aluminium. Aluminium का असतो रे मुलांनो? Aluminium is a third most abundant element. Third most abundant element and which is present in the 2 ore. 2 ओर मध्ये असतं मुलांनो. एक आहे बॉक्साइट. कोणती मुलांनो? बॉक्साइट ओर. आणि दुसरा आहे क्रायोलाइट ओर. दुसरं ओर काय रे मुलांनो? क्रायोलाइट ओर. अल्युमिनियम प्रेझेंट इन द बॉक्साइट ओर आणि क्रायोलाइट ओर. बॉक्साइट ओरची काय असतं मुलांनो? Al2O3.2s2O बायहायड्रेटेड कंपाऊंड असतो. Al2O3.2s2 इज कॉल्ड एज अ बॉक्साइट. यामध्ये अल्युमिनियम आहे ना मुलांनो. आणि दुसरा आहे मुलांनो कॅरी आउट. त्याच्यामध्ये आहे Na3Al6. यामध्ये पण आहे का मुलांनो? These are the 2 main ores of the aluminum where the aluminum found in the maximum amount. One is called as a bauxite. Comment टाका bauxite. 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 Cryolite. Comment टाका fast.
झालं असेल तर सांगा. व्हेरी गुड. चलो गाइस, मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. होप सो ही स्लाइड सगळ्यांना समजली असेल. इंट्रोडक्शन आहे मुलांनो. ओके चला, नेक्स्ट पॉइंट इज कळलं का रे मुलांनो? हा पॉइंट क्लिअर आहे का? अडचण काही मुलांनो? अडचण असेल तर सांगा रे, मी रिपीट करेन. गिव्ह मी एनी काइंड ऑफ अडचण. अडचण काही आहे? नो अडचण. आता मुलांनो नवीन पॉइंट आहे. नवीन पॉइंटचं नाव आहे ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडिया हा पॉइंट टाका मुलांनो. नो अडचण. व्हेरी गुड. ॲटॉमिक रेडिया. ॲटॉमिक रेडियामध्ये गाईस सगळ्यात जास्त ॲटॉमिक साईज कुणाची असेल? सगळ्यात लहान असेल तो बोरॉन असेल. ॲटॉमिक साईज हा काँग्रेस पार्टीमध्ये आहे. टॉप टू बॉटम काय होते मुलांनो? वाढते. म्हणजे टॉप वाली कशी असते? कमी असते. बॉटम वाली जास्त असते. क्लिअर आहे? तर बोरॉन हा सगळ्यात लहान असेल. बोरॉन पेक्षा जीए मोठा असेल. जीए पेक्षा अल्युमिनियम मोठा असेल. त्यापेक्षा आयन मोठा असेल. त्यापेक्षा टीएल मोठा असेल. आता इम्पॉर्टंट आहे मुलांनो. असं कसं सर चुकलात की काय? असं कसं सर? एक्सेप्शनल केस आहे मुलांनो. आपली ट्रिक्स काय म्हणते बघा. आपली ट्रिक्स म्हणते बी नंतर बी एल, बी नंतर एल यायला पाहिजे. इथं एल यायला पाहिजे. नंतर जीए, हा जीए इथं असायला पाहिजे. आपल्या म्हणण्यानुसार हे जे सिक्वेन्स असायला पाहिजे, हा जो ट्रेंड असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे? सगळ्यात लहान बोरॉन, नंतर अल्युमिनियम, नंतर गॅलियम, नंतर इंडिनियम, नंतर टीएल थॅलियम, असा असायला पाहिजे. पण हे असा नसतो. अल्युमिनियम हा मोठा असतो जीए पेक्षा. पॉइंट कळला का रे मुलांनो? कस काय रे मुलांनो? असं कस काय? तर बघा मुलांनो, जीए ची जी ॲटॉमिक साईज आहे 135 पिकोमीटर आहे. किती आहे? 135 पिकोमीटर आहे. आणि अल्युमिनियमची जी आहे ना मुलांनो 143 पिकोमीटर आहे. कळलं का? साईज काय रे मुलांनो जीएची? जीएची जे साईज आहे 135 म्हणजे हा लहान झाला, इथे हा जास्त झाला. हा जास्त कसं काय? ओके ना गाईस? हा जास्त कसं काय त्याबद्दल एक्सप्लेनेशन मी देणार आहे. एवढं लिहून घ्या. झालं तर सांगा, झाल्यानंतर सांगा. मी काय एक्सप्लेन करणार आहे? जीए कस काय लहान आहे, अल्युमिनियम कस काय मोठा है? जीए क्यों छोटा है, अल्युमिनियम क्यों बड़ा है, उसके बारे में हम नेक्स्ट स्लाइड में डिस्कस करने वाले. ओके, हमारा पॉइंट क्या भाई? झालं. व्हेरी गुड. अल्युमिनियम मोठा आहे. अल्युमिनियम मोठा आहे है ना. आणि जीए काय आहे रे मुलांनो? जीए छोटा आहे. अल्युमिनियम मोठा आहे आणि जीए कसा आहे?
Ga छोटा आहे, ठीक आहे ना. अल्युमिनियम मोठा आहे, Ga छोटा आहे. त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत कस काय ते. If we see the electronic configuration of aluminum and gallium, गॅलियम मध्ये एक्स्ट्रा 10 इलेक्ट्रॉन असतात. त्याचा ॲटॉमिक नंबर 31 आहे, याचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. 13-31 उलटा आहे. याच्यामध्ये त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं मुलांनो, AR झिंकचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 3d10 4s2 आणि हा काय असेल 4p1 असेल मुलांनो. 13 ग्रुप एलिमेंट आहे. म्हणजे 10d इलेक्ट्रॉन्स मुळे या 10d इलेक्ट्रॉन मुळे काय होतं मुलांनो, न्यूक्लिअर चार्ज वाढतो. न्यूक्लिअर चार्ज काय होतो, वाढतो. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे इनवर्ड पुलिंग इफेक्ट होतो. आणि साईज काय होते मुलांनो, साईज कमी होते. क्लिअर का? कारण हे जास्त इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज जास्त असतो, त्यामुळे साईज कमी होते. ऍडिशनल 10 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट त्याच्यामध्ये. हे जे आहेत ना, अशा टाइपचं एक्सप्लेनेशन आहे मुलांनो. त्यामुळे हा Ga काय असतो, छोटा असतो आणि अल्युमिनियम हा मोठा असतो. न्यूक्लिअर चार्ज एक्सेप्शनल केस आहे मुलांनो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज फुलफिल ऑफ एक्सेप्शनल. एक्सेप्शन नंबर 1 तुमच्या पुढे आहे, लिहून घ्या व्यवस्थित, लिहून घ्या व्यवस्थित. ऑकर्स, हो, आतल्या साईडने ढकलले जातात. उद्या एक्सप्लेन करतो अजून शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय ते. पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ 10d इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे साईज ही लहान असते. अजून घेतो मी उद्या. इथपर्यंत सुरुवात चांगली झाली का रे मुलांना? सुरुवात चांगली आहे का? दॅट इज ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक रेडियाचा ट्रेंड झालाय. बोरा BA नंतर GALALINTL एक्सेप्शनल केस प्रेझेंट आहे ॲटॉमिक रेडिया मध्ये. आता जाऊयात आयोनायझेशन पोटेन्शियल कडे, आयोनायझेशन एन्थाल्पी कडे जाऊयात. आयोनायझेशन एन्थाल्पी, आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजेच काय असते मुलांनो, आयोनायझेशन एन्थाल्पी इज अ दुश्मन ऑफ ॲटॉमिक साईज. आणि आपल्या ट्रिक्स नुसार मा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इन. हा जो आय होता, हा आय का आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी आहे. हा बीजीपी मध्ये आहे. बीजीपी मध्ये ट्रेंड कशा असतात, लेफ्ट टू राईट वाढते बीजीपी आणि टॉप टू बॉटम कमी होते. तर सगळ्यात कमी कुणाची आहे बघा मुलांनो, ह्याच्यामध्ये पण अपवाद आहेत रे मुलांनो, ह्याच्यामध्ये पण अपवाद आहेत. गाईज लिंक पाठवू का रे डबल मुलांनो, लिंक डबल पाठवू का?